मुलींनो तुम्ही बसा आता बसा. तर बघा बुवांसोबतचा हा माझा पहिलाच कार्यक्रम. बुवांनी अतिशय खूप छान वारी केलेली आहे. बुवांचा आवाज सुद्धा खूप छान आहे आणि खूप सुंदर बुवांनी वारी केली. पण बुवांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे की नाही? हो की नाही? आता बुवांनी प्रश्नप्रचा विषय काढला. तर बुवा टाइम आपल्याकडे कमी होता आणि त्या घाईघाईत तुम्ही बोललात तसं त्या घाईघाईत माझ्याकडनं राहून गेलं. पण न चुकता मी पदाच्या आधी तुम्हाला प्रश्न दिला होता बुवा. तुम्ही ऐकलत की नाही? हा तुम्ही ऐकलत ना? सगळ्यांनी ऐकलत ना? हा त्यानंतर सगळ्यात आधी ज्यांचं नाव राहून गेलं होतं घाईघाई ते म्हणजे उत्कृष्ट ढोलकीपट्टू, महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपट्टू महाराज श्री पांडुरंगजी सुतार यांना सुद्धा मी माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. तर या कार्यक्रमाला सुद्धा माझे काका आणि काकी उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि आता बुवांची खरी सुरुवात करते. बुवा जे काय बोलले त्या प्रत्येक शब्दाला बुवांना प्रत्युत्तर करायचं. म्हणून काय म्हणायचं बघा. आता बुवा पहिले काय बोलतात? बाई मला बोलली लबाड आहे, कानात खट्ट्याळ आहे, बरोबर आहे की नाही? असे बुवा बोलून गेले. तर बुवा आता मला हे समजलंय ते श्रीकृष्ण लबाड होते, खट्याळ होते, पण आता तुम्ही किती लबाड आहात आणि किती खट्याळ आहात ते मला कळलंय पहिल्या बारी. आणि तुम्ही किती बारी करू शकता दुसरी बारी ते पण मला समजलंय की तुम्ही ती दुसरी बारी कशी करू शकता. हा बुवानी काय मला वाटतं त्या वयांवर तेवढं लिहून आणलं होतं ना, ते सरसकट त्यांच्या गुरुनी जेवढं लिहून दिलेलं तेवढं सगळं फक्त वाचत जात होते. हा बुवांची एवढी धांदल होत होती. त्यानंतर आला कुठला प्रश्न? माझ्या गवळणीचा. आता मी गवळण अगदी व्यवस्थित गायली. काय बोलले? दिसला मला लांबना याचा काळा काळा शामना, मला दिसला ना. त्यानंतर मी मध्ये बोलले होते बुवा म्हणून बोलले होते की बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. मी काय म्हणाले होते की ह्या नंदाचा, आता तो नंदलाल नंदाचा पुत्र म्हणून काय म्हणाले? दिसला मला लांबना. नंतर बुवा काय म्हणतात? हा घ्यायचा होता, ह्याचा का घेतला? मग मी काय बोलले? ह्याचा काळा काळा शामना. आता बुवांना हे पटवून दिलं पाहिजे. ह्याचा म्हणजे कोण? तो नंदाचा काना. म्हणून काय म्हणाले? ह्याचा काळा काळा शामना, मला दिसला ना ह्याचा काळा काळा शामना. आणि बुवा त्यामध्ये बघा माझ्याकडून चुकून मी डबल मिनिंगनी गेलीच नव्हती. चुकून असा वेगळा शब्द केला नव्हता. मी बोलले बुवांना की मी शास्त्रात गायलंय आणि मी शामना असाच बोलले होते की नाही? झोपला? हा एसीची हवा खाऊन काय थंडी वाजते? आवाज बसला? माझ्या एकटीचा आवाज बघा आणि तुमचा बघा. हा मी शामना बोलले होते की नाही? हा मग बुवा तुम्हाला शेमना कुठून ऐकायला आला? बुवा मी अजिबात चुकू नये हवंसं तर माझी पहिली बारी तुम्ही नीट ऐका. ह्या सगळ्यांनी व्हिडिओ केलेले आहेत. हा शामना बोलले असताना तुम्हाला शेमना कुठून ऐकायला येतो? बुवा कानात जरा का तेल घाला, नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून सांगितलं होतं आधीच की बुवा नीट लक्ष देऊन ऐका. आता पण नीट ऐका. हा त्यानंतर बुवा अजून काय म्हणतात पुढं? काय बोलतात? काळा काळा नाही. काय बोलले पुढे? बुवा तुम्ही स्वतःच काय शब्द येत नाहीत मला की तुम्ही स्वतःच त्याचा डबल अर्थ पटवून दिला. बुवा काय
शास्त्रात केलेली बारी, पण बुवानी इथे येऊन घाण केली. हा, त्यानंतर बुवांनी माझ्या गवळणीची काट काय दिली? हा श्यामना काढेल तुझा घामना. बुवा आता ह्या तुम्ही ज्या गवळणीची काट दिली त्याचा अर्थ काय? फक्त हा श्यामना काढेल तुझा घामना म्हणजे काय? हा, हे पण पटवून दिलं पाहिजे की नाही, की फक्त बोलायचं म्हणून बोलायचं असो. त्यानंतर गवळ, आता बुवांची गवळ, बुवांच्या गवळणीची चाल काय होती? दिली आरोळी सायंकाळी काळीज हे पारलं. बुवा म्हणतात बाई आवाज असा असला पाहिजे, वा आवाज असा असला पाहिजे. मला तुमच्या आवाजाबद्दल काही बोलायचं नाही, खूप छान गायलं तुम्ही. हा, तर बुवांच्या गवळणीची चाल काय होती? दिली आरोळी सायंकाळी काळीज हे पारलं, माझं काळीज हे पारलं. माझ्या हरणीला भरणीला तुझ्यानं झपाटलं. अशी बुवांची चाल होती. आणि बुवांच्या गवळण काय? दिली ही सजा केली मी मजा, वाटलं मनाला पाहून बरं. कुंजवनात आड रानात, कुंजवनात आड रानात मिळाला जाऊन वर. असंच बोले ना बुवा, असंच बोले ना बुवा, असंच बोले ना बुवा. हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हा बुवा, तुम्ही बोलताय हिला लाजवतो गाऊन वर, असं बोलले बुवा तुम्ही. पण मला सांगा, तो श्रीकृष्ण हा पावा वाजवायचा की गायचा? की गायचा? की गाय? तुम्ही उत्तर द्या. श्रीकृष्ण बासरी वाजवायचे की गायचे? गाऊन दाखवायचे गवळणीला. बघा, तुमच्याकडून ह्याचं उत्तर आलं पाहिजे. श्रीकृष्ण बासरी वाजवायचे की नाही? दादा थांबा, त्यांचा आवाज आलाच पाहिजे. बासरी वाजवायचे ना? मग गाऊनवर काय बोलायचं होतं? गाऊनवर काय बोलायचं होतं? आता ते तुम्हाला पण समजलं असेल, मला पण समजलं त्यानं काय बोलायचंय, आणि त्यानं तर मला वाटतं समजलंच नाही. हा, असं असं. तर बघा, बुवांना काय म्हणायचं आहे? बुवांच्या गवळणीची काट येते. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. जर बुवा मला ओपन मध्ये भेटला असतो ना, तर बुवांना फाडून खाल्ली असती प्रत्येक गाण्यांमध्ये. पण असो, आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, 10 मिनिटात बारा संपवायचे आहेत. तर बघा, गवळणीची काट येते, नीट लक्ष असू द्या. काय देणार तू सजा, कशी लुटशील मजा, सांगते कथा मी याची खरं. काय करशील आड रानात, काय करशील आड रानात, तुझी लंगोटी सुटली तर. आवडलं की नाही? मग आवाज कुठे आहे? का फक्त बुवांना साथ द्यायची? काय करशील आड रानात. आता बुवा गवळणीचे वस्त्र वगैरे लपवून ठेवतात. पण लक्षात ठेवा, त्या श्रीकृष्णाला सांगता येतं गवळणी बुवा तुम्हाला काय बोलत आहे, नाही तर बुवा उगाच वाईट वाटून घेते. श्रीकृष्णाला गवळणी काय बोलतात? काय बोलतात? अरे खट्याळ काढ, खट्याळ काढ, काय करशील आड रानात, तुझी लंगोटी सुटली सर.
संपवायच्या पाहिजे. माझा भाऊ आर्यन शेलार याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमान आभारी आहे. तर बघा, शेवटचं फक्त पदाचं एक ध्रुवपद घेते आणि मी माझी दुसरी बारी संपवणार आहे. आई माझी रायबा देवी या गावाची शान. आणि म्हणून शेवटचं एक काय बोलतात चटका बुवांना देऊन जाते. देऊ ना, हो की नाही? हा, बघा काय म्हणायचंय. आई गाव शाहीर तुम्ही बघा कशी ती गत झाली. आई गाव शाहीर तुम्ही बघा कशी ती गत झाली. मन असून बाई झाली याच्या नाकात नथनी आली. 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 आई गाव शाहीर तुम्ही बघा कशी ती गत झाली. आई गाव शाहीर तुम्ही बघा कशी ती गत झाली. मन असून बाई झाली तर अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपत आहे. पण त्याआधी माझ्या आजीचे भाऊ विनायकजी बाळू चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. तर तुम्हाला मजा आली की नाही? मग एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्या सगळ्या कलाकारांसाठी, या नाचणाऱ्या मुलींसाठी. हा, आणि अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपवते आणि बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. गाव आता आपल्याकडे टाइम नाही. आणि अजून एक फक्त एक शेवटची तुम्हाला गोष्ट सांगायची होती ती की तुम्ही सगळेजण व्हिडिओ करता त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. पण आम्ही चांगलंच देतो, सगळं शास्त्रातच घेतो. पण तुम्ही जेव्हा ती व्हिडिओ अपलोड करता तेव्हा ती जेव्हा समजा तुम्ही एखादी गवळण अपलोड करत असाल, एखादा पद अपलोड करत असाल, तर जे आम्ही शास्त्र सांगतो ते सुद्धा त्याच्या सोबत अपलोड झालं पाहिजे. हा, तर दुसऱ्या सगळ्यांना समजेल की आम्ही नक्की काय गायले. एवढं लक्षात ठेवाल ना सगळे युट्यूबवर. हा, तर अशा प्रकारे माझी दुसरी बारी संपवते आणि बुवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते.